देवेंद्र फडणवीसचं सरकार 40,000 रुपये भावाची तूर शेतकऱ्याला पेराले विकतो. 400 रुपये किलोची तूर पेराले विकतो आणि शेतकऱ्याजवळची 5 ते 6,000 रुपये भावानं क्विंटल तूर तो खरेदी करतो. मला सांगा, हा देवेंद्र फडणवीस जनतो काय? बी बियाणं सोयाबीन तूर हे जनतो काय? जनतो काय? तो शेतकऱ्याजवळूनच घेतो ना. शेतकऱ्याजवळून सस्त्या भावानं मस्त बी बियाणं हे घेते, पीक घेते, त्याचा माल घेते, त्याला पॉलिश करते आणि किलोच्या पॅकिंग मध्ये 400 रुपये किलोनं शेतकऱ्याला पेरासाठी विकते. म्हणजे नाकातले तोंडात काढून राहिला शेतकरी, असं त्याला वाटून राहिलं. चुत्या बनवून ठेवलं शेतकऱ्याला, चुत्या. समजला का? चुत्या बनवून ठेवलं. एवढं बी बियाणं महाग असते काय? का सोनं टाकून राहिले त्याच्यात? शेतकऱ्याचं बी बियाणं घेऊन, शेतकऱ्याचाच माल घेऊन, शेतकऱ्याची तूर घेऊन, सोयाबीन घेऊन त्याला पॉलिश करता आणि 40,000 रुपये क्विंटलनं आणि 13 ते 14,000 रुपये भावानं तुम्ही सोयाबीन विकता शेतकऱ्याला पेराले. लाजा वाटू दे ना. कुठं खान हे, कुठं भोगान पाप. देवापाशी गेला कळे तयांना देव. राक्षसा वाणी करू राहिले तुम्ही. अरे पहिले ते इंग्रजाने एवढी केलं नाही भारतात, तेवढं इंग्रजापेक्षा तुम्ही लोक शेतकऱ्यावर करून राहिले. अबे शेतकऱ्यानं तुत्या काढला ना, एका काठोत म्हटलं ते आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, संत्री असो, सगळ्याला झोडत नाही शेतकरी. फक्त शेतकऱ्यानं फक्त तुत्या काढाव, पण शेतकरी तुत्या का काढत नाही? कारण त्याला असं वाटते की याच्या नादी लागाले पुरत नाही. कारण हे सरकार बेश्रम आहे. नाही तर खोटं नाही सांगत, वखराचा दांडा, टिकास, हे सगळ्या गोष्टी तयार आहे शेतकऱ्यापाशी. पण शेतकरी अजून खवलाचा आहे. एक दिवस खवला ना तर सगळ्या गोष्टी म्हटलं मोकळ्या होऊन जाईल. अरे कुठं भगून द्या. एवढा महागाचं तुम्ही बी बियाणं विकून राहिले, शेतकऱ्याला देऊन राहिले. समजा हे बी बियाणं नाही निघालं, समजा बियाणं टाकलं आणि पाऊस चांगला आला आणि गेलं बियाणं वाद, डबल दुबार पेरणी करायला लागत नाही काय? कुठून आणा शेतकरी पैसे घ्याले? कारण तुम्ही तर 400 रुपये किलोचं तूर विकून राहिले. 4,000 रुपये भावाची तुम्ही सोयाबीनची बॅग विकून राहिली. आमचा भाव तुम्ही 25 किलोची बॅग तुम्ही 4,000ची घेऊन विकून राहिले. आमचं एका क्विंटलचं सोयाबीन तुम्ही 3,000 रुपये भावाने घेता. लाजा वाटू दे ना. 6,000 रुपये भावाची तूर घेता आमच्या जवळून आणि 40,000 रुपये भावाची तूर आम्हाला देता पेराले. अरे मूर्ख गदाळे आहे का? लाजा वाटू दे ना. कुठं भोगशीन पाप. महाराष्ट्राचा शेतकरी एवढा जागा झाला ना, तुझ्या काढला ना, लंबाचा लंबात घालून देते मग शेतकरी. नाद